राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी सरकारनं पोलीस गस्तीसाठी 48 दुचाकी खरेदी केल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली। या नव्या दुचाकीमुळे विविध भागात पोलीस गस्त अधिक वेगवान आणि कार्यक्षमतेने करता येणार असून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत गस्त वाढवणे आणि तत्काळ प्रतिसाद व्यवस्था मजबूत करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचं लोबो यांनी स्पष्ट केलं। काल आम्ही डायरेक्टर जनरल ऑफ पुलिसाकडे गेल्ले आणि थिंगा डिस्कशनान 48 बायक्स ची गव्हर्मेंटान परचेस करपाचें डिसिजन घेतलं। ते ह्या दिसांनी येवपाचे आहा 48 बायक्स फॉर पेट्रोलिंग इन द कोस्टल बेल्ट एंड अदर एरियाज। सो फर्स्ट फेज 48 बायक्स। सेकंड इज पंचायत मेंबर्स अलॉंग विथ सरपंच जे जे वाड्यार लोक रावंक येता भाड्याक अलॉंग विथ पुलीस हे खूबशे पंचायती करतात। पुलीस व्हेरिफिकेशन कार्ड पंचायत मेंबरांचो आधार पुलिशीक दिवप आणि ते ड्रायव्ह करप। प्रत्येक वाड्याचेर दोन म्हणजे PSI आणि 2 कॉन्स्टेबल येवन थिंगा सगळ्यांची नांवां फोटोग्राफ ते सगळी फॉर्मां फिल करून घेवप हें इम्पॉर्टंट आहा। पुलीस व्हेरिफिकेशन कार्ड जितके करतले आमी जितके वचोन त्या वाड्यांचेर भितर वचोन आमी व्हेरीफाय करतले हे लोक कोण, हे हे इंडियेचे लोक काय बांगलादेशी, हे इंडियेचे लोक काय नेपालाकसून येयल्या कामाक येयल्या खूंय काम करता कितें करता। सो हे सगळे जाण जर आमचे कडेन डिटेल आसत तेंचे फोटो आसत तेंचे स्पेशली तेंचे आधार कार्ड जे आहा ते व्हेरीफाय करून आमकां कोण जर येयले हें आधार कार्ड फोटींग म्हणून जाल्यार हे सगळ्यो वस्तू पुलिसांनी हें करूंक जाता। म्हणजे खुबशे हे डिटेक्ट करूंक जाता। म्हणजे भिरांत आसतली की आमचे डिटेल्स आर विथ द पुलीस स्टेशन। सेकंडली वी हॅव टेकन अ डिसिजन टू पुट कॅमेराज ऑन ऑल मेजर जंक्शन्स